हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राजशिला व्लॉगमध्ये. आपण आज ना मसूर डाळीचा झटपट असा डोसा बनवणार आहोत. न आंबवता, सोडा, इनो, दही, तांदूळ न वापरता आपण झटपट असा मसूर डाळीचा डोसा बनवणार आहोत. तर चला वळूया आपण रेसिपीकडे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इतका छान कुरकुरीत आणि एकदम छान असा डोसा झटकीपट होतो. तर चला, मी आता बघा एक बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी मसूरची डाळ घेतली आणि आता ही स्वच्छ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, कारण त्याच्यात काडी कचरा असतो वगैरे, त्यामुळे धुवून घ्यायची आपण. आणि इतका सुरेख लागतो ना डोसा. 1 वाटी डोस्यामध्ये 7-8 डोसे होतात असे छानपैकी असे. बघा, डाळ धुवून घेतली आता आणि त्याच्यात 1 ग्लास पाणी टाकून थोडीशी नरम होईपर्यंत ती झाकून ठेवूया. आता आपण लगेचच चटणी करायला घेऊया शेंगदाण्याची नवीन चटणी दाखवते बघा. आता हे शेंगदाणे घेतलेत मी अर्धे वाटी. ते चांगले खरपूस असे होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे छानपैकी असे शेंगदाणे. ही चटणी पण खूप सुरेख लागते, असे साऊथ इंडियन रेसिपी ही चटणीची. आता ही बघा झाले भाजून. आता हे शेंगदाणे छानपैकी असे बघा, त्याला काळे डाग पडले छोटेसे असे, काढून घेतले आता ते. आता गॅसवरती त्याच पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकून घेते. 1 चमचा तेल टाकले. तेल तापलं की त्याच्यामध्ये जिरे टाकले 1 चमचा, कढीपत्ता आणि कांदा टाकला आहे बघा त्याच्यामध्ये. आता कांदा पण चांगला भाजून घ्यायचा. कांदा उभा चिरून घेतला आहे, छोटासाच कांदा घेतला आहे आणि छानपैकी असा चिरून घेतला. ही चटणी पण अगदी सुरेख होते. तुम्ही डोसा, इडली याला पण अशी शेंगदाण्याची चटणी करू शकता खोबऱ्याच्या ऐवजी. मी खोबऱ्याच्या पण चटण्या बऱ्याचशा दाखवलेल्या, पुदिन्याच्या चटण्या डोस्यांबरोबर. कांदा छान भाजून घेतला बघा. आता भाजला गेला आहे कांदा छान असा. आता एक मिक्सरचं छोटं पॉट घेतले, त्याच्यात शेंगदाणे टाकून घेतले आणि भाजलेला कांदा, कढीपत्ता, जिरे त्यात टाकून घेतले. एक चमचा लाल तिखट टाकले त्याच्यामध्ये. चवीनुसार मीठ टाकून घेते त्याच्यात आणि पाणी ॲड करून चांगलं बारीक वाटून घ्यायचं छानपैकी असे. वाटलंय बघा, चटणी सुरेख झाली बघा असे छानपैकी. आता याला तडका देऊन घेऊया आपण छानपैकी असं. गॅसवरती तडका पॅन ठेवला, त्यात 1 चमचा तेल टाकून घेतले. तेल चांगलं कडकडीत तापलं की त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायचं. गॅस बंद केला आणि आता त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकले, 1 चमचे हिंग टाकले, 2 लाल मिरच्या टाकल्या, कढीपत्ता टाकला. हो, छान तडका केला असं छान. आणि हा तडका आपला आता चटणीवर ओतून घ्यायचा आपण. एकदम चरचरीत असं बघा फोडणी दिली आहे मस्त. हलवून घ्यायची ती चटणी छान अशी. रेडी बघा आपली शेंगदाण्याची चटणी पण. तुम्ही पण अशी चटणी करून बघा. आता इकडे डाळ बघा 2 बॅचमध्ये वाटून घेते मी मिक्सरच्या छोट्या पॉटमध्ये, म्हणजे बारीक वाटली जाईल. त्यात 2 हिरव्या मिरच्या, अद्रकचा 1 इंच तुकडा टाकला आणि तेच पाणी त्याच्यामध्ये ॲड करून पातळ असं बारीक बॅटर तयार करून घ्यायचं. बघा झालं असं बॅटर. आता दुसऱ्या बॅचमध्ये पण डाळ वाटून घेते. आता ती मसूरची डाळ थोडं पाणी टाकून परत असं बॅटर करून घ्यायचं, वाटून घ्यायचं छानपैकी असं स्मूथ असं बॅटर करून घ्यायचं. झाले बघा ते पण बॅटर वाटून. आता चवीनुसार त्यात मीठ टाकते. याच्यामध्ये इनो, दही, तांदूळ वगैरे काहीच नाही, झटकीपट होता डोसा. आपल्याला इन्स्टंट लगेच खायचा असेल, कोणी पाहुणे आले, मुलांना हवा असेल तर हा डोसा तुम्ही करून देऊ शकता. तर गॅसवरती तवा ठेवला, त्याला तेलाने ग्रीस करून घेते आणि बघा असं टाकून घ्यायचं 1 चमचा आणि असं झटपट असं पसरून घ्यायचं छानपैकी असं.
हा डोसा खूप सुरेख लागतो, असा मस्त क्रिस्पी असा छान असा. ते एक साईडने चांगलं शेकून घ्यायचं आता मस्तपैकी. शेकत आला की त्याला वरून ना थोडंसं तेल लावायचं. तुम्ही छानपैकी असं एक साईडने झाला की पलटी करून पण भाजू शकता, किंवा मग भाजला गेला की मग फोल्ड करून पण काढून घेऊ शकता असं. बघा झालं आहे आपला डोसा आता चांगला शेकून मस्तपैकी असा. बघा कुरकुरीत असा मस्त डोसा झाला. अजून एक करून दाखवते मी. तेल लावून घेते आता त्याला वरून. फोल्ड करून घेते आणि काढून घेते आता. दुसऱ्या साईडने पण शेकून घेते छानपैकी असा. रेडी बघा मसूर डाळीचा डोसा. जाळीदार मस्त असे डोसे झालेत बघा आपले, खूप एकदम छान. चटणीबरोबर सर्व केलेत शेंगदाण्याच्या. त्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओ.